तर उपनगराध्यक्षा मॅडम, माझे सहकारी ACP, आवाज येतोय? आवाज आता येतोय? अच्छा, ठीक आहे. माझे सहकारी ACP शैलेश काळे साहेब, ट्रॅफिकचे PI कांबळे साहेब, त्यानंतर आपल्या बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशनचे इंचार्ज किशोर काळे साहेबांनी हार्श लँग्वेजमध्ये आपल्याला सांगितलं. यामध्ये आजची माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांची जर व्हिडिओ क्लिप आपण पाहिली, ऐकली, मी ग्रुपमध्ये शेअर करेलच. जो व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार केलेला आहे, मला वाटते स्कॅनर दिला असेल आपण. स्कॅनर देऊन सर्वांनी त्यात सहभागी व्हायचे. अतिशय काळाची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपल्याला काळेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की जबाबदारी झटकून चालणार नाही. ते नेसेसरी इव्हिल आहे, आपल्याला ते करणंच आहे. आपलं करिअर म्हणा, आपली जी सेवा आहे, त्या सेवेत ती लागणारी गरज म्हणा की आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. मागच्या 2024चा जो प्रकार आपल्याकडे घडला होता, त्यानंतर आपण स्वतःही आणि आमच्या विभागामार्फतही प्रत्येक शाळेचं सिक्युरिटी ऑडिट आपण करून घेतलं होतं. परंतु आजचा जो विषय आहे स्कूल व्हॅनचा, त्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष झाल्याचं निदर्शनास येत आहे. काय आमच्यापेक्षा आपण जास्त त्यामध्ये क्लोज मॉनिटरिंग आणि त्यावरती वचक ठेवू शकता. यासाठी काही अवघड नाही. आपल्या स्कूलच्या ज्या बसेस आहेत त्यात इम्प्लिमेंटेशन तर 100% करता येईल, कारण ते तुमच्या अखत्यारीतला तो भाग असणार आहे. परंतु जे खाजगी व्हॅन चालक आहेत, यामध्ये आम्ही प्रत्येक पालकापर्यंत आम्हाला पोहोचता येणार नाही. परंतु तुम्हाला जे पेरेंट टीचर मीटिंग असते, त्या पेरेंट टीचर मीटिंग अर्जन्सीवरती ह्या आठवड्यात बोलवावी लागणार आहे. आणि प्रत्येकाकडून ती माहिती घेणं गरजेचं आहे की त्यांच्या पाल्याचं नाव, कोणत्या गाडीमध्ये तो येतो, त्या गाडीचा नंबर, मालकाचं नाव, ड्रायव्हरचं नाव, गाडीमध्ये कॅमेरे लावलेले आहेत का. त्यानंतर आता अटेंडंट देण्याचा जो प्रश्न आहे, मंत्री साहेबांनी स्कूलवरतीच टाकलेला आहे. त्यामुळे ते आपल्या व्यवस्थापनामध्ये त्यात ते इन्क्लूड करून घेणं गरजेचं आहे. जी लहान मुलं आहेत, अगदी प्री स्कूल पासून 7वी पर्यंतची, अशी पटकन या प्रकाराला बळी पडतात. त्यामुळं यात कंपल्सरी एक अटेंडंट ठेवणं गरजेचं आहे. प्रिफरेबली महिला अटेंडंट, महिला मदतनीस किंवा पुरुष मदतनीस, जेणेकरून 2 जण असले तर त्यात असा गैरप्रकार होणं शक्य होत नाही आणि कॅमेरा असला तर कोण धजावत नाही. त्यानंतर त्या स्कूलचं आपल्याला RTO कडून ते स्कूल व्हॅनचं RTO ची मान्यता त्यांनी घेतली आहे का. तिचा स्पेसिफिक कलर असतो पिवळा, तो पिवळा कलर त्या व्हॅनला आहे का, त्याच्यावरती स्कूल बस असं नाव आहे का, आतमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवलेली आहे का, विशिष्ट एक पट्टी असते, ती पट्टी त्यात लावलेली आहे का. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघाव्या लागणार आहे. त्यासाठी आपण अगदी सोमवार मंगळवार सुट्टी असेल तर बुधवारी मीटिंग बोलवा. आम्हाला तो डाटा आवश्यक आहे. आमची लोकही मीटिंग कंडक्ट करतील स्कूलमध्ये येऊन, शिवाय वाहतूक संघटना ज्या आहेत त्यांची मीटिंग आम्ही कंडक्ट करू. परंतु या बाबतीत इट इज अ हाय टाइम. सभागृहात माननीय मंत्री साहेबांनी यामध्ये आश्वासन दिलेलं आहे. पुढची स्टेप शाळेवरती कारवाईची आहे. त्यामुळं आपण जितकं आपलं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवू आणि लोकांना सवयी लावू
तितकं आपल्यासाठी ते चांगलं असणार आहे. कुठलीही गोष्टीची सुरुवात करताना अडचणी येतात, लोकांच्या अंगवळणी पाळताना अडचणी येतात, परंतु आपण जर मनापासून प्रयत्न केले तर अतिशय चांगली व्यवस्था जी आहे ती आपल्या शाळेत निर्माण होऊ शकते. आणि एक चांगलं काम करण्यासाठीच आपण स्कूलमध्ये आपण टीचिंग आणि ह्या गोष्टी सगळ्या करत असतो. आता मला सांगा, स्कूलच्या किती बसेस आहेत स्वतःच्या? हात वरती करा फक्त. शक्य असेल मला वाटतं. आणि बाहेरून वाहतूक होणारे जे प्रायव्हेट हे आहे, तर त्याच्यामध्ये आपण काही त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे का किंवा नाही, या संदर्भात हात वरती करा. तुमच्या सेफ्टीसाठी सांगतो, असं कॉन्ट्रॅक्ट करून घेणं गरजेचं आहे. ग्रुपमध्ये मी ज्या सूचना आहेत त्या सूचना टाकतो, त्या वाचून त्या कॉन्ट्रॅक्च्युअल जे आपले नोटराईज कराल, रजिस्टर कराल ॲग्रीमेंट, तर त्या ॲग्रीमेंटमध्ये त्या सूचना जर आपण दिल्या तर तुम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे स्कूल व्हॅन चालकाला किंवा जे काही एजन्सी असेल त्यांना, असं हे होईल. म्हणजे थोडी आपली जबाबदारी त्यांच्यावरती पण शिफ्ट करणं गरजेचं आहे. तर त्या सूचनाही मी त्या ग्रुपवरती टाकतो जे परिवहन विभागाने केलेल्या आहेत. शिवाय आता आपल्याला या बाबतीत स्ट्रिक्ट होणं गरजेचं आहे. जे पालक असे एका रिक्षामध्ये 15-15, 20-20 मुलं पाठवतात किंवा रिक्षा वाहतूक होते, यामध्ये आपण आपल्या निदर्शनास आल्यानंतर जे आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो विद्यार्थ्यांना 2 दिवस 3 दिवस, जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित रेग्युलर वाहतुकीत येत नाही तोपर्यंत स्कूलमध्ये येण्यास बंदी घालू शकतो. तुमच्याकडे आहे ते रिस्ट्रिक्शनच्या पॉवर्स प्रिन्सिपल्सकडे आहेत, ते केल्याशिवाय होणार नाही. आणि त्याची एक नोंद ठेवा तुमच्या रजिस्टरला की आम्ही असं असं केलेलं आहे काही पालकांना जे ऐकतच नाही. हे उपाय योजल्याशिवाय होणार नाही. हे जरी ओव्हरऑल शहराची सुरक्षितता जरी असली तरी ह्या सगळी ज्या कारवाया करायच्या तुमच्या आस्थापनाशी निगडीत असल्यामुळं इनिशिएटिव्ह जे आहे ते तुम्हालाच घेणं गरजेचं आहे. यामध्ये तुमच्या प्रत्येकाला ऐकणं थोडंसं आम्हाला अवघड होईल, परंतु तुमचं जे काय म्हणणं आहे मराठी इंग्लिशमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सादर केलं आणि त्याच्यात आम्हाला काय तुम्हाला सहकार्य करता येत असेल तर आम्ही अवश्य करू. त्यामुळे त्या ग्रुप त्याचा पर्पज तोच आहे